So, hello students. The next topic from our chapter, that is magnetic field due to electric current, we are going to see, that is axial magnetic field produced by a current in a circular loop. Okay. So now let us see first the consideration part. Consideration मध्ये काय सांगितले पहा, एक सर्क्युलर लूप आहे बघा, जसं की इथे पाहायला मिळतं, दिस इज आवर सर्क्युलर लूप, और आय कॅन से दिस इज आवर सर्क्युलर लूप ऑफ वायर विच इज कॅरिंग सर्टन करंट आय. बघा, डायरेक्शन ऑफ करंट फ्लो इज लाईक दिस. So I have mentioned here current I is flowing from this loop. Okay. So I is the current flow. आता करायचंय काय, तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचे विच इज प्रोड्यूस्ड ॲट अ पॉइंट पी. या पॉइंट पी पाशी जे काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ड्यू टू दिस करंट लूप वी विल ट्राय टू डिटरमाइन. ओके. मग कन्सिडरेशन मध्ये सांगितलंय काय पहा, तर हा जो करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आहे हा एक्स वाय प्लेन मध्ये, बघा डायग्राम मध्ये ही पाहायला मिळते, दिस इज अवर एक्स प्लेन, दिस इज अवर वाय. ओके. सो इन एक्स वाय प्लेन यू आर एबल टू सी दिस सर्क्युलर लूप. ओके. आता ओ जर पाहिला डायग्राम मध्ये पाहाल, ओ इज द सेंटर ऑफ द सर्क्युलर लूप and the radius capital R is nothing but the radius of the circular loop of wire. Okay, so this is showing you the radius from the center O. As I have mentioned here also, R is nothing but the radius of the loop. Okay. मग आता काय करायचंय बघा, थर्ड ऍक्सिस जो पाहायला मिळतोय झेड ऍक्सिस. ओके. झेड ऍक्सिस वर पॉइंट पी पाहायला मिळतोय तुम्हाला. सो दिस इज अवर झेड ऍक्सिस अँड दिस इज अवर पॉइंट पी. Okay. So at this point P, we will try to determine the magnitude of magnetic field that is due to the circular loop. Okay. आणि आता इनिशियली आपण काय करूयात, तर स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर कन्सिडर करूयात. इनिशियली त्या स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर मुळे ॲट दॅट पॉइंट पी मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होईल ते जर मला डिटरमाइन करता आलं तर मला काय करता येईल, ओव्हरऑल द सर्क्युलर लूप ऑफ वायर मुळे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ॲट पॉइंट पी ते मला इझिली डिटरमाइन करता येईल. ओके. मग बघा डायग्राम मध्ये हे पाहायला मिळते, इथे स्मॉल सेगमेंट लेंथ कन्सिडर केलाय बघा, हा दॅट इज डीएल. मग हा स्मॉल सेगमेंट लेंथ डीएल मला दिसतोय ऑन दॅट सर्क्युलर लूप. या स्मॉल सेगमेंट लेंथ पासून तो जो पॉइंट आहे पी की जिथे मला मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचं, तो किती डिस्टन्सवर पाहायला मिळतोय, तर बघा इथे दिस डिस्टन्स दॅट इज नथिंग बट आर. सो आर इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम स्मॉल लेंथ सेगमेंट ऑन सर्क्युलर वायर, दॅट इज डीएल, ॲज आय हॅव मेन्शन हिअर ऑल्सो. ओके. सो आता इथेही मला काय करावं लागेल, जर मला या स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायरमुळे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ॲट दॅट पॉइंट पी ते जर मला डिटरमाइन करायचं असेल तर मला पुन्हा इथेही रेफरन्स घ्यावा लागेल, दॅट इज ऑफ बायट-सावर्ट लॉ. ओके. सो लेट्स सी, आय मेन्शन here we have to find, I'll write here, we have to find, what we have to find, magnetic field at point P from point or from small segment length element, that is DL. Okay. So now from Biot-Savart law, I'll mention here, from
Biot-Savart law. We'll have the equation to determine magnetic field at certain point, and that is due to the small segment element, that is dl. So the equation we are having like from Biot-Savart law is dv, vector dv, that is equal to mu naught upon 4 pi into I into bracket d vector L cross vector R upon R cube, as we have seen previously also. Okay. So I'll mention this as the equation first. So आता आपल्याला माहिती आहे काय, क्रॉस प्रोडक्ट इन बिटवीन टू वेक्टर्स इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड साइन ऑफ अँगल थीटा इन बिटवीन दॅट टू वेक्टर्स. प्रिव्हियस सेशन मध्ये मी हे एक्सप्लेन केले क्रॉस प्रोडक्ट. ओके. सो दिस क्रॉस प्रोडक्ट विल बी, बघा हा क्रॉस प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला, सेन्स डी वेक्टर एल क्रॉस वेक्टर आर, हा काय मिळेल आपल्याला dl डॉट आर. कधी मिळेल, when both the vectors are perpendicular to each other. Sin theta sin 91 म्हणजे काय मिळेल आपल्याला क्रॉस प्रोडक्ट dl डॉट आर मिळेल. ओके. बर, अजून इथे मला काय डिटरमाइन करता येईल, तर आर स्क्वेअरची व्हॅल्यू ही मला इथे डिटरमाइन करता येईल. कशी पहा, इथे रफली मी इथे डायग्राम ड्रॉ करते. बघा इथे. सो दिस इज युअर ओरिजिन ओ ॲज पर द डायग्राम. हा तुमचा आर आहे. ओके. अँड दिस इज युअर पॉइंट पी. हे काय माहिती आहे तुम्हाला, वेक्टर आर. दिस इज कॅपिटल आर. ओके. सो हा तुम्हाला दिसतोय, दिस इज युअर हायपोटेनस, दिस इज युअर ॲडजसंट साइड अँड दिस इज युअर ऑपोजिट साइड, दॅट इज झेड. मग इथे जर मी पायथागोरस थिअरम अप्लाय केला तर मला हा आर डिटरमाइन करता येईल किंवा आर स्क्वेअर डिटरमाइन करता येईल. आर स्क्वेअर काय मेन्शन करता येईल मला, आर स्क्वेअर फ्रॉम द पायथागोरस थिअरम, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बरोबर आहे. सो आर स्क्वेअर आय एम हॅव्हिंग लाईक आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर फ्रॉम द डायग्राम. ओके. रफली आय विल मेन्शन हिअर. So from figure we also know, as per applying Pythagoras theorem, will have r square that is equal to capital R square plus z square. Okay. Now आता काय करूयात, dl क्रॉस आर आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूयात. ठीक आहे. बघा मग इक्वेशन 1 कसं मेन्शन करता येईल, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज dB काय मेन्शन करता येईल इथे, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय. क्रॉस प्रोडक्ट काय मिळाला, dl डॉट आर मिळाला. ओके. अपॉन आर क्यूब. आता इथे न्यूमरेटरला आर आहे आणि डिनॉमिनेटरला आर क्यूब आहे, म्हणजे हा एक आर कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे डीबी साठी इक्वेशन काय मिळेल आपल्याला, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय डीएल अपॉन आर स्क्वेअर. बरं, आता हा आर स्क्वेअर मला माहिती आहे, काय मिळाला तो इथे पहा, आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बरोबर आहे. ते इथे सबस्टिट्यूट करूयात. म्हणजेच बघा, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड डीबी फॉर अ स्मॉल सेगमेंट लेंथ दॅट इज ड्यू टू द स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर ॲट सर्टन पॉइंट पी विल बी म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन काय लिहिता येईल इथे, एल से झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ओके. दिस अनदर इक्वेशन आय विल मेन्शन हिअर दॅट इज 2. ओके. बट आता आपल्याला काय करायचंय, तर net contribution along z axis, okay, or I can say net magnetic field at that point along z axis we are interested to determine. Okay. मग आता नेट कॉन्ट्रीब्युशन अलॉंग झेड ॲक्सिस आपल्याला काय मेन्शन करता येईल, बघा इथे
if you look properly here, so this magnetic field, that is due to the small segment length of y, db, हा जो वेक्टर आहे db, हा रिझॉल्व केलेला पाहायला मिळते तुम्हाला. db which is perpendicular for this z axis, okay, and which is along, and one is along z axis, that is dbz. okay, so इथे जर मला हा अँगल डिटरमाइन करायचा असेल in between these two vectors, that is db and dbz, so this angle theta I'll have like, I'll mention here, for net contribution along z axis. बघा मग इक्वेशन काय मिळेल मला इथे, dbz that is equal to db cos of theta. I'll say equation 3. इक्वेशन कसं मिळालं हे, cos theta, as we know cos theta is adjacent side upon hypotenuse. If I'm saying hypotenuse is db, adjacent side is dbz, then cos theta will be dbz upon db. मग dbz साठी इक्वेशन काय लिहिता येईल, dbz that is equal to db cos of theta. सिम्पल. बर, ठीक आहे. आता पुन्हा जर डायग्राम मध्ये पाहाल तुम्ही, बघा डायग्राम मध्ये जर पाहाल, रफली मी इथे ड्रॉ करते. हा तुम्हाला झेड ॲक्सिस माहिती आहे, दिस इज आर, हा अँगल थीटा माहिती आहे तुम्हाला, ओके, आणि हा कॅपिटल आर. ठीक आहे. याच्यासाठी जर कॉस थीटा मला डिटरमाइन करायचं असेल तर मला इक्वेशन काय मिळेल बघा, कॉस ऑफ थीटा दॅट इज इक्वल टू ॲडजसंट साइड आर अपॉन हायपोटेनस स्मॉल आर. सिम्पल. ओके. बट आता माझ्याकडे आर आहे का, सो आय एम हॅव्हिंग आर. जर माझ्याकडे आर स्क्वेअर आहे, हे आहे ना इक्वेशन, ओके, आय विल से ए. आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, त्याच्यावरून मला आर साठी इक्वेशन काय मेन्शन करता येईल इथे, ते आपण सबस्टिट्यूट करूयात. म्हणजेच बघा कॉस थिटा काय मिळेल, कॉस थिटा दॅट विल बी इक्वल टू कॅपिटल आर अपॉन अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हे इक्वेशन मला मिळेल. ठीक आहे. आता काय करूयात, नाउ वी विल सबस्टिट्यूट दिस कॉस ऑफ थिटा इन इक्वेशन 3, सो दॅट आपल्याला काय करता येईल, आपल्याला हे मिळालं, मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी दॅट इज ड्यू टू द इन्फानाइट स्मॉल सेगमेंट ऑफ लेंथ ऑफ लूप. बट आता आपल्याला काय करायचंय, हा जो ओव्हरऑल लूप आहे, हा पॉइंट पी पशी किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड, ते मला डिटरमाइन करायचं. मग काय करावं लागेल, इक्वेशन 3 मला इंटिग्रेट करावं लागेल. So I'll simply mention here, integrating equation 3, so that we will have axial magnetic field by circular loop which is carrying current. Okay. मग कसं बघा इक्वेशन मिळेल, b suffix z, magnitude of magnetic field along z axis, that is equal to integral dbz. सो आता dbz आहे तुमच्याकडे, इक्वेशन 3 इथे सबस्टिट्यूट करूयात. काय मिळेल बघा, इंटिग्रल db cos ऑफ थिटा. बट आता माझ्याकडे मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड db आहे, हे मी इक्वेशन 4 म्हणेन. आता बघा इथे करायचंय काय आपल्याला, इक्वेशन 2 मध्ये, इक्वेशन 2 सांगते काय मला, db दॅट इज मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज ड्यू टू द स्मॉल सेगमेंट लेंथ dl, μ0 अपॉन 4 पाय आय dl अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणि कॉस ऑफ थिटा आहे आपल्याकडे, ओके, कॉस ऑफ थिटा आर अपॉन रूट ऑफ आर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. या दोनही इक्वेशन्स, हे आणि हे कॉस ऑफ थिटा, आपण काय करूयात, इक्वेशन 4 मध्ये सबस्टिट्यूट करूयात, सो दॅट वी विल हॅव मॅग्नेटिक फील्ड, ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट पी विच इज अलॉंग झेड ॲक्सिस. ओके, करूयात मग सबस्टिट्यूशन. बघा काय मिळतंय, बी सफिक्स झेड दॅट इज इक्वल टू इंटिग्रल db काय,
इक्वेशन 2 बघा, म्यू नॉट अपॉन 4 पाय आय dl अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आता हा कॉस थिटा काय आहे, आर अपॉन अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. करा मेन्शन इथे, आर अपॉन रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. बरोबर आहे. आता बघा हेच इक्वेशन कसं मेन्शन करता येईल मला इथे, बी सफिक्स झेड दॅट इज इक्वल टू, इथे बघा म्यू नॉट आय अपॉन 4 पाय इज कॉन्स्टंट. आय टेक आउटसाइड द इंटिग्रेशन. म्हणजेच काय लिहिता येईल मला, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय इंटिग्रल आर डी एल अपॉन, हेच काय होईल बघा, डिनॉमिनेटर बघा आता, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, आणि हा काय रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. म्हणजेच काय लिहिता येईल, हे झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू हाफ लिहिता येईल मला. काय, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू हाफ. बरोबर आहे. आता बघा ही टर्म कशी मेन्शन करता येईल मला इथे. सो हा काय झाला, डिनॉमिनेटर बघूयात, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 1, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू हाफ. मग आता हा काय झाला बघा, इथे मी रफली मेन्शन करते, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 1 आणि झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू हाफ. आता हे काय होईल, 1 प्लस हाफ दॅट इज नथिंग बट 3/2 ना. म्हणजे मला हे सिम्पली ही टर्म कशी मेन्शन करता येईल बघा इथे, दिस इज नथिंग बट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. म्हणजे मी हा डिनॉमिनेटर काय मेन्शन करू शकते, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. ओके, लेट सबस्टिट्यूट. बघा मग इक्वेशन काय मिळते, बघा इक्वेशन काय मिळेल, बी सफिक्स झेड मॅग्नेटिक फील्ड, magnitude of magnetic field produced along z axis which is at point P, that is nothing but mu naught I upon 4 pi integral r into dl upon z square plus r square raised to 3/2. ओके, बर आता हा dl स्मॉल सेगमेंट लेंथ. ओके, बट जर ओव्हरऑल लूप ऑफ वायर कन्सिडर करत असेल तर आपल्याला ते काय मेन्शन करता येईल, 2πr. ओके, so I'll have the equation like b suffix z that is equal to mu naught I upon 4 pi, okay, into r 2 pi r, okay, upon z square plus r square raised to 3/2. ओके, इथं कॅन्सल आउट होतोय का काही, न्यूमरेटरला पाय डिनॉमिनेटरला पाय आहे, दॅट विल गेट कॅन्सल. ओके, देन this 2 1s are 2, 2 2s are 4. ओके, सो विल हॅव द इक्वेशन लाईक बी सफिक्स झेड काय मिळेल आपल्याला, म्यू नॉट आय इंटू हा आर इंटू आर म्हणजे काय झालं ते आर स्क्वेअर, बरोबर आहे, अपॉन हा 2 इंटू ब्रॅकेट this term z square plus r square raised to 3/2. So this is our required equation. In case of axial magnetic field produced by current in a circular loop at certain point P, magnetic field किती produce होता है, for that we are having equation like mu naught I r square upon 2 into bracket z square plus r square raised to 3/2. So इथे या इक्वेशन मध्ये जर पाहाल, mu naught is constant, I is the current throughout the loop of wire, r is nothing but the radius, okay, of the loop. Square of that 2 into bracket z square is this axis along which you have considered a point P on which we have determined the magnetic field, plus r square raised to
3/2. So this equation 5 is our required equation.